जागतिक कडधान्य दिन म्हणजे नक्की काय हो? तर कडधान्य हे शेतीच्या दृष्टिकोनातनं, माणसाच्या पोषणाच्या दृष्टिकोनातनं आणि देशाच्या इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं पीक आहे. कडेचं धान्य म्हणजे धान्याच्या कडेला लावलेलं पीक म्हणून कडधान्य. शेतीच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर हे नत्र स्थिर करणारे एक महत्त्वाचे पीक आहेत हे सगळे. या सगळ्याच्या पानांमध्ये पण नत्र आहे. या सगळ्यांच्या मुळांवरती नत्र स्थिर करणाऱ्या रायझोबियमच्या गाठी आहेत. या सगळ्यांना टॅपरूट आहे म्हणजे सोटमुळ आहे. आणि हे झाड उंच आहे त्याच्या निम्म्यात तरी खाली मूळ गेलेलं आहे. आणि ह्याच्यामुळे कडधान्य जास्त करून हिवाळ्यात लावली जातात की पाणी खाली गेलं आहे त्या खालच्या पाण्याचा वापर करून एक पीक येणं. याची पाण्याची गरज खूप कमी आहे कारण पानांमध्ये रचना जास्त बाष्पोत्सर्जनाची नाही आहे. तर हे जे सगळं आहे हे शेतामध्ये लावणं त्याचे वेगळे प्रकार आहेत. डाळीसाठी आहेत आणि उसळीसाठी आहेत. तर हे कडधान्य शेतात लावल्यानंतर जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता ही वाढतीच राहते. जेव्हा आपण लावणं बंद करतो तेव्हा मला कृत्रिमरित्या खत द्यायला लागतं.